नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने योजना सुधारित स्वरूपात राबवली आहे. तर आता खरीप 2025 आणि रब्बी 2025-26 कीट व पूर यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार मिळतो. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रात 2025-2026 हंगामासाठी खरीप ₹1 पीक विमा योजना काही भाग संपुष्टात आला आहे. रब्बी हंगामात काही पिकांसाठी शेतकऱ्यांना 1.5% तर 5% प्रीमियम. 2026 मध्ये पीक विमा योजनेची सद्यस्थिती आणि महत्त्वाचे बदल. जिल्हानिहाय क्रॉप कॅलेंडर आणि पिकाची यादी जाहीर झाली आहे. महत्त्वाचे बदल. विमा कंपन्या आणि बँकेने डिजिटल प्रक्रिया ई-केवायसी पाहणी, आधार लिंकिंग अनिवार्य केलेले आहे. अतिवृष्टी अनुदान 2026 अतिरिक्त मदत म्हणून प्रति हेक्टरी 13,600 जिरायती, 27,000 बागायती आणि 36,000 फळबागा पर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, सांगली आणि उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव. शेतकरी मित्रांनो, नवीन ॲड ऑन कव्हर अँड वन प्राण्यांचे हत्ती, रानडुक्कर, माकड नुकसान आता कव्हर होईल. तर शेतकरी मित्रांनो, यावर आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, 21 दिवसाच्या आत पीक विमा वितरित करणे आवश्यक बंधनकारक आहे. म्हणजेच 5 मार्च 2026 नंतर आणि एप्रिल 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.